मैदानाच्या आतमध्ये सामनाही सुरू होत आहे. मुख्य व्यासपीठावर आपण सन्मान संपन्न होत असताना पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झालेली आहे. बिनधास्त माळी एक अत्यंत गुणवंत अनुभवी गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी वापरले जात आहेत. संघ कर्णधार रवीजी पाटील यांच्या वतीने. इट्स ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. तर पहिल्याच चेंडूवर एक धाव पूर्ण केलेली आहे. खातं खोललेलं आहे. बिंदास माळी लॉफ्टेड फटका खेळायचं होतं पण लिडिंग एज सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद होते. पहिला धक्का लागलेला आहे सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली 40+ या संघाला. होतोय तर खेळी संपुष्टात आलेली आहे. विनोद बाद झालेला आहे. बिंदासने आपल्या संघाला अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिलेला आहे. विकेट टेकर गोलंदाज आहे. ऑन साईडला टर्न केला होता आणि निश्चितच जबरदस्त फिल्डिंग बघायला मिळाली. 38 सर्कलमध्ये निश्चितच एक धाव मात्र 34 धाव पूर्ण केलेली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 2. 3 स्टार मूवीजचे 3 स्टार नरेंद्र पाटील, राहुल म्हात्रे आणि किशोर म्हात्रे याने सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या. तसेच या आयोजनाला नियोजनाला त्यांनी बेस्ट कॉम्प्लिमेंट दिले आहेत. उडवलाय चेंडूला जबरदस्त स्ट्रेट फटका स्टँड अँड डिलिव्हर 6 धावांसाठी षटकार. दोन महान संघांमधील सामना आपण पाहतोय. काय फटका खेळला होता. बॅट आणि बॉलचं परफेक्ट कनेक्शन स्वीट साऊंड आला आणि चेंडू गेला लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. षटकाराच्या साह्याने धावसंख्या वाढते. धावफलकावर 8. 8ला एक खेळाडू बाद. नितीन म्हात्रे एक हार्ड हिटर बॅटर आहे. सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली या संघाचा फिल्डिंगमध्ये आता बदल केला जातोय. कारण पहिलं P1चे षटक बिंदास माळी मागच्या सामन्यामध्ये खूप सुंदर गोलंदाजी केली होती या गोलंदाजांनी. पहिल्या सामन्यामध्ये आज सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली 40+ या संघाने न्यू एकविरा पिंपळनेर 40+ या संघाला परास्त केलं होतं. तर दुसऱ्या सामन्यामध्ये चौथा हिरवा मानकोली 40+ या संघाने जयदुर्गा सुरई ए संघाचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. हा दुसऱ्या फेरीतील सामना 40+ फॉर्मॅटमधील दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे. सेमीफायनलमध्ये 40+ फॉर्मॅटमधून 2 संघाने क्वालिफाय केलेले आहे. पहिल्या दिवसामधून आपण बघितलं तर वीर तानाजी दापोडे आणि दुसऱ्या दिवसामधून गावदेवी वेहेले. आजच्या ह्या पूलमधून कोणता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करतो याचं उत्तर आपल्याला थोड्याच वेळात मिळेल. एक धाव पूर्ण करतो नितीन. धावसंख्येच्या मदतीने निश्चितच धावसंख्या पुढे सरकताना 9 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. नितीन वैयक्तिक 8 धावांवर खेळतोय. अरविंद खेळतोय एका धाव. विनोद म्हात्रे लवकर बाद झाला. 0वर तो बाद झाला होता झेलबाद स्वरूपामध्ये. चेंडूला पुल करायचं होतं पण क्षेत्ररक्षक दक्ष चांगला झेल. फलंदाजाचा संपला खेळ. बिग विकेट.
फाउंडर आणि ओमकार सेवाभावी संस्था भिवंडीचे सन्माननीय उपाध्यक्ष यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेत तुमचं सहर्ष स्वागत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावर 2-9. न्यू बॅटर साई मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. आडोस पडोस की लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अगदी हाकेच्या अंतरावर हे दोन गाव मानकोली वर्सेस गुंदवली 40+ मध्ये हा सामना आपण पाहतात. 2 गडी बाद झाले, झटपट गडी बाद झाले आहेत. विनोद म्हात्रे 0वर बाद झाला. त्यानंतर अरविंद देखील फारसं काही त्याला योगदान देता आले नाही. तो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर अविनाश माळी सज्ज होतोय. चांगला फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दक्ष, जबरदस्त फिल्डिंग. डीप मिड ऑनला फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पदार्पण करताना 10. नितीन म्हात्रे चांगली फलंदाजी करतोय. खेळपट्टीवर फिल्डिंगमध्ये बदल केला जातोय कारण डावी उजवी जोडी खेळपट्टीवर असल्यामुळे. वेळी संदर्भात सहकार्य करायचं आहे. यानंतर पहारे वर्सेस केवणी स्पोर्ट्स केवणी. दोन्ही कॅप्टन आपण ताबडतोब रिपोर्ट करायचं आहे. चेंडू मात्र निश्चितच सोडून दिलेला आहे. कुठल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नव्हता. चेंडू जाते निर्धाव. खूप सुंदर चेंडू टाकला होता. अगदी फलंदाजाला ओळखून चेंडू टाकला होता गोलंदाज अविनाश माळी याने. पुन्हा एकदा सज्ज होते अविनाश. समोर जाईल डावखुरा शैलीदार बॅटर साई. मिस टाइम फटका, लिडिंग एज, सॉफ्ट डिसमिसल. अजून एक बॅटर बाद होते. तिसऱ्या विकेटचं पतन. धावपलकावर काय माहिती 10. न्यू बॅटर कालीराम म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. एक जबरदस्त विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आहे. पण 2 दिग्गज आणि महान संघांमधील हा सामना आपण पाहतात. जबरदस्त फटका, क्षेत्ररक्षक दक्ष. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली. तोपर्यंत अवधी होता कालीराम याच्याकडे 1 धाव कंप्लीट करण्याचा. सिंगलने धावसंख्या आता पुढे सरकताना धावपलकावर 11 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा अविनाश सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. अतिशय चांगला चेंडू होता. ब्लॉकहोलमध्ये चेंडू टाकला होता. तितक्या सफाईने आणि चपलाईने चेंडूला खेळून काढलेला आहे. ऑफ ड्राईव्हचा फटका खेळला होता. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये नितीन म्हात्रे बाद होते. बिग विकेट, बिग लॉस. आता मात्र प्रश्न पडला असेल की ही धाव नव्हती पण घेण्याचा प्रयत्न केला आणि फलस्वरूप धाव बाद स्वरूपामध्ये नितीन म्हात्रे देखील बाद झालेला आहे. खूप चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी. त्याने 10 धावांचं योगदान दिलं आणि तो दुर्दैवीरित्या धावबाद झालेला आहे. धावसंख्या स्थिर आहे धावपलकावर 12. 12ला 4 खेळाडू बाद. हेमंत पाटील नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. प्रमोद भोईर 40+ मानकोली या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्यांनी या आयोजनाला नियोजनाला तसेच चौथा हिरवा मानकोली ह्या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत.
प्रमोद भोईर, तुमचं आणि तुमच्या परिवाराचं मी खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. चेंडूला फ्लिक केलेलं आहे, एक धाव सहज पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण करताना बॅटर हेमंत. धावसंख्या वाढते धावपलकर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 गड्यांच्या मोबदल्यात. काय गोलंदाजी केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. बिंदास माळीने 9 धावा देत पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. खूप सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. अविनाश माळीने मात्र कम्मालीची भेदक गोलंदाजी केलेली आहे. इकॉनॉमिकल त्याचे षटक राहिलं. त्याने फक्त 5 धावा दिल्या आणि गडी बाद केला 1. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण बघायला मिळते. तिसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवर प्रभाकर सज्ज झालेला आहे. किमान मी तर म्हणेन किशोर मात्र आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. प्रभाकर एक जबरदस्त फ्लेक्झिबल प्लेयर आहे. प्रभाकर भुईर पुल केलेले आहे, पॉवरफुल सीमा रेषेच्या बाहेर चेंडू गुल. 6 धावांसाठी षटकार, बिग हिट. और 20 फुलटॉस. पंचांचा नो बॉलचा इशारा येतो आणि चेंडू लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. अजून एक धमाका, षटकार. नो बॉलचा इशारा देखील आला होता पंचांचा. हाय फुलटॉस चेंडू टाकला होता, बिमर चेंडूची फेक केली होती. आणि आता मात्र कालीराम मात्रे एक जबरदस्त विस्फोटक आणि झंझावाती फलंदाजी करते. बॅक टू बॅक 2 षटकार त्याने लगावलेले आहेत. धावसंख्या झपाट्याने वाढते. धावपलकर 27. यानंतरचा चेंडू असेल उघडा डोले, पहा नीट, फ्री हिट. प्रभाकर मोठा फटका खेळलेला आहे, चांगला जबरदस्त अप ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा सुंदर चौकार. थँक्यू डीजे. रन मशीन ऑफ गुंदवली कालीराम मात्रे आता मैदानाच्या आतमध्ये त्याची बॅट आग ओकताना जबरदस्त झंझावती बॅटिंग तो करतोय. चायनीज कट, लेमन कट, चेंडू गेला फाईन लेग सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. सहज 2 धावा पूर्ण करते कालीराम म्हात्रे. आज मात्र एक अलग अंदाजामध्ये बघायला मिळते कालीराम म्हात्रे. धावसंख्या वाढते. धावपलकर 33. जबरदस्त तुफानी वादली खेळ साकारताना आपल्या संघासाठी या महत्त्वाच्या सामन्यामध्ये. 33 धावा, 3 3, 33. पुल केलेले आहे. चेंडू मात्र मिड विकेट सीमारेषेवर प्रोटेक्शन आहे. प्रेमनाथ चांगला झेल टिपतोय. फलंदाज बाद.
दीपक पाटील न्यू बॅटर इंटर झालेला आहे. मैदानाच्या आतमध्ये आले आले त्याने ऑन साईडला चेंडूला तटवलंय. जबरदस्त फिल्डिंग, वाईडिश लॉंग ऑन सीमारेश्वर. फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावपलकावर 5-34. तिसऱ्या षटकामध्ये मात्र प्रभाकरवर हल्ला चढवला होता कालीराम म्हात्रे याने. 19 धावा त्याने आपल्या संघासाठी जोडल्या. 2 उत्तुंग षटकार आणि एक दर्जेदार चौकार त्याने पेश केला होता. ऑफिस्टोस फ्लिक केलेल्या चेंडूला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक दक्ष आउटफील्ड मध्ये जबरदस्त फिल्डिंग, क्विक थ्रो. फक्त एकच धाव मिळेल हेमंतला. अशा प्रकारे 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावपलकावर 5-35. चेक. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटमधून पहारे आणि त्यांच्या विरोधात केवनी स्पोर्ट्स केवनी असा हा सामना आहे. पहारे आणि त्यांच्या विरोधात केवनी स्पोर्ट्स केवनी दोन्ही संघाच्या संघनायकांना अल्टिमेटम आहे. एका षटकाचा खेळ या पहिल्या सत्रातील शिल्लक आहे, त्यामुळे तुम्हाला लगेचच नाणेफेकी कक्षामध्ये प्रस्तुत व्हायचं आहे. जो संघ कर्णधार उपस्थित नसेल त्याला आयोजकांच्या वतीने 3 धावांची पेनल्टी दिली जाईल. याकडेही तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. प्रभाकरने तिसऱ्या षटकामध्ये 21 धाबा खर्च केल्या, एक गडी बाद केला. एक्सपेन्सिव्ह ओव्हर त्याचं बघायला मिळालं. महागडं षटक, शेवटचं अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज सुनील माळी. निम्मा संघ गारद झालेला आहे. आता मात्र निश्चितच खेळपट्टीवर हेमंत आणि दीपक पाटील ही जोडी आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो सेमीफायनलसाठी पात्र ठरणार आहे. सुनील माली सज्ज होते बॉलिंग मार्कवर. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो, वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. अंतिम षटक पहिल्या डावातील. मोठा फटका खेळायचं होतं पण बॅट आणि बॉलचा हवं तसं संपर्क होत नाही. कॉन्टॅक्ट झालं नव्हतं तिथे बॅट आणि बॉलमध्ये. निश्चितच फलंदाज होईल. धावबाद. अजून एक धक्का लागलेला आहे सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली या संघाला. 6वा फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 35. ह्या षटकामध्ये जितक्या जास्त धाबा येतील तेवढ्या संघासाठी फायदेशीर लाभदायक असतील गुंदवली संघाचा आपण जर विचार केला तर. अंकुश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे क्रमांक 8 वर खेळण्यासाठी. फलंदाज बाद झाल्यानंतर एक लक्षात घ्यायचं आहे, 38 सारखी जी रेषा आहे ती आपण क्रॉसिंग करायची आहे. सुनील माळी सज्ज होते. छोटासा रनवे. ब्लाइंड स्ट्रोक खेळायचं होतं पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झालेला नाही. डोळे बंद करून हा फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी. स्विंग अँड मिस. ब्युटिफुल बॉल. चेंडू जाते डॉट. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. स्लॉग ओव्हरमध्ये सुनील माळी. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 6/35. सुनील राईट आर्म राऊंड द विकेट. स्लोवर वन. धीम्या गतीने चेंडू टाकला होता पण प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेवर चप्पल क्षेत्ररक्षक प्रभाकर झेल टिपतोय. अजून एक फलंदाज बाद होतोय. त्याने झेल टिपलेला. स्क्वेअर लेग सीमारेषेवर सेफ हँड, ग्रेट हँड संबोधला जातोय मानकोली या संघाचा प्रभाकर. धावसंख्या कायम आहे धावपलकावर 35. 7 गडी बाद झालेले आहेत.
न्यू बॅटर प्रदीपला पूर्णपणे बीट केलेलं आहे. खूप सुंदर गोलंदाजी करतोय. काय गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकामध्ये. अफलातून आणि भेदक गोलंदाजी. व्हॉट अ बॉलिंग. 4 चेंडू टाकलेत. कुठल्याही प्रकारची धाव खर्च केलेली नाही आणि एक गडी बाद केलेला आहे. अजून एक चेंडू जाते डॉट. मॅग्निफिसंट बॉलिंग फिगर मिस्टर सुनील माली. कम्मालीची गोलंदाजी बघायला मिळते. स्लॉग ओव्हरमध्ये मेडन षटक बघायला मिळेल का. चेंडूला ऑन साईडला टर्न केलेलं आहे. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव घेताना फलंदाज होईल धावचीत बाद. अशा प्रकारे 4 षटकांच्या अखेरीस धावा जोडलेल्या धावपलकावर सुमित कुमार अँड कंपनी गोंदवली या संघाने 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवलेल्या विजयासाठी. चौथा हिरवा मानकोली 40+ या संघाला. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटमधील टॉसकडे आपण जात आहोत. पहारे आणि त्यांच्या विरोधात केवनी स्पोर्ट्स केवनी असा हा रेग्युलर फॉर्मॅटमधील पहिला सामना. ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी सन्माननीय संतोषजी माईसाहेब आणि त्याचबरोबर ओम फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर अनिलजी कणीसाहेब आपणास विनंती आहे, आपण या. तुमच्या शुभ हस्ते ही नाणेफेक संपन्न केली जाईल. निर्धारित 4 षटकांचा सामना आहे. हे जे नाणं या स्पर्धेसाठी बनवलं गेलेले आहे ते तुम्हाला मी दाखवू. एका बाजूने या स्पर्धेचं टायटल स्वर्गीय महेंद्र दादा आणि दुसऱ्या बाजूने उद्धव बाळासाहेब ठाकरे. कॉलिंग कोणाचं असेल. गोंदवली संघाचे संघाने कॉलिंग करतायत महेंद्र दादा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे. ही नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिलेली आहे. विनंती असेल मान्यवरांना आपण मुख्य व्यासपीठावर जाऊन स्थान बनवा. केवनी स्पोर्ट्स केवनी आणि पहारे या 2 संघांदरम्यान सामना आहे. केवनी संघ याच परिसरातील एक अत्यंत नामवंत संघ आहे. संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकलेली आहे. नाणेफेक निश्चितच जिंकल्यानंतर पहारे संघाच्या संघ कर्णधाराचंही मत आपण इकडे विचारात घेत आहोत. नाणेफेक जिंकले, निर्णय काय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय अत्यंत स्मित हस्य वदनाने देत आहेत. यामागची काय कारण. कारण तसं मोठं नाही. जी नाणेफेक जिंकली त्या टीमने सुद्धा बोललं की क्षेत्ररक्षण घेऊ आपण नाणेफेक जिंकली तर. ओके. आणि समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. 40च्या आत. ही स्पर्धा विनाशुल्क खेळवली जाते. कोणतंही शुल्क या स्पर्धेमध्ये आकारलं जात नाही. 12 बाईक्स इकडे वितरित केल्या जात आहेत. काय म्हणाल ह्या संपूर्ण स्पर्धेसंदर्भात. प्रथम तर मी जय भाऊ आणि राजा भाऊ यांना धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला इथे खेळण्यासाठी इन्व्हाइट केलं. त्यांना धन्यवाद करतो मी. आपण केवनी संघाच्या संघनायकाकडे वळतो. नाणेफेक गमावलेली आहे. सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. या खेळपट्टीवर या क्रीडांगणामध्ये केवनी संघाचा खेळ आतापर्यंत फार चांगला राहिलेला आहे. समोरचा संघ पहारे संघ आहे. हे कर्णधार म्हणून काय असेसमेंट आहे. किती धावा इथे पुरेशा असू शकतात. 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. या हंगामामध्ये केवनी संघाने दिलेला बेस्ट परफॉर्मन्स कोणता आहे. 2 टुर्नामेंट आम्ही सेमीला हरलो. ओके. आणि त्याहीपेक्षा एक पाऊल पुढे जाण्याचा या स्पर्धेमध्ये निश्चितच प्रयत्न असेल. ही स्पर्धा भिवंडी तालुक्यातील अत्यंत मानाची सन्मानाची दर्जेदार दिमागदार स्पर्धा आहे. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील अशी स्पर्धा आहे जिकडे एंट्री शुल्क घेतलं जात नाही आणि 12 बाईक वितरित केल्या जातात. काय म्हणाले या सगळ्या आयोजनासंदर्भात. अतिशय सुंदर स्पर्धा आहे. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी आणि दिना पाटील यांचे मनापासून धन्यवाद करतो की त्यांनी एवढी मोठी स्पर्धा भिवंडीमध्ये आयोजित केली. मित्रांनो, ही नाणेफेक संपन्न झालेली आहे की जी जिंकलेली आहे पहारे संघाच्या संघनायकाने. निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या सत्रामध्ये ते क्षेत्ररक्षण करणार आहेत. दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण शुभेच्छा देऊया विजयासाठीच्या आणि जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये जिकडे दुसऱ्या डावाला सुरुवात होतोय. धन्यवाद. धन्यवाद टॉस बॉक्स. तर बोलूया आपण सामन्याकडे. पहिल्या इनिंगमध्ये सुमित कुमार गोंदवली संघाने आपल्या धावपलीकडे 36 धावा झळकवल्या आहेत आणि 37 धावांचं लक्ष येथे मात्र चौथ्यावर मानकुली संघासमोर त्याने उभं केलेलं आहे. आणि या लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी दोन्ही सलमीवीर मैदानामध्ये पाहायला मिळतात. योगेश आणि रवी. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोंदवली संघाकडून गोलंदाज अरविंद.
आयडियल क्रिकेट कंडिशन आपण पाहतोय अगदी हळूवार मैदानाच्या वरून वारे पाहताना स्वच्छ सूर्यप्रकाश आणि अनुकूल परिस्थितीमध्ये नक्कीच स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024 हे दिमागदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. योगेश आणि रवी ही जोडी मैदानामध्ये. पहिलं षटक आणि पहिल्या षटकामधील पहिला चेंडू. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय या थर्ड रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या एक चौटी धाव फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने अकाउंट ओपन होते चौथ्यावर मानकुली या संघात आणि सिंगलने या अकाउंट ओपन करताना आपण पाहतोय फलंदाज योगेश आला. फोर्टी प्लस फॉर्मॅटमधील हा तिसरा सामना आजच्या दिवसामधील पाहतोय. दोन्ही संघाने खरं तर एक सामना जिंकलेला आहे. पावलांचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र स्टंपिंग केली गेलेली आहे आणि ते मात्र मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. तर फलंदाज बाद आहे. रेड सिग्नल आपण पाहतोय. या फलंदाज जावे लागेल परतीच्या प्रवासाला कारण पुढे जाऊन खेळण्याचा जो प्रयत्न होता तो मात्र प्रयत्न त्याच्या अंगलट येतोय आणि पहिला फलंदाज चौथ्यावर मानकुली संघाचा स्टंपिंगच्या रूपाने इष्टीच्या रूपाने बाद होतोय. पहिले षटक मार्गस आहे. न्यू बॅटर बिंदास आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. इथे मात्र आपण पाहतोय या पुन्हा एकदा बेट केलं होतं तर फलंदाजाला थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. दरम्यान सुमित कुमार बॉयफ्रेंड क्रीडा मंडळाचे अध्यक्ष संस्थापक प्रवीण पाटील दिवे यांच्याकडून दिना पाटील साहेबांसाठी स्वर्गीय महेंद्रदादा चषकासाठी आणि सुमित कुमार गुंदवलीसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. इथे कट केलेल्या चेंडूला गली रिजनमध्ये चेंडू जातोय. तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढते. धावफलकावर 3 धावा 37 लक्षाचा पाठलाग चौथ्यावर मानकुली संघ करतोय. आपण सामनापती सुमित कुमार गुंदवली विपक्ष चौथ्यावर मानकुली या दोन संघामध्ये. आजच्या दिवसामधील हा तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्लॅन मेस इथे मात्र बीट होते. इष्टरक्षकच्या मागे चेंडू जोपर्यंत अडवला जातोय तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतात. आव्हान त्याचा इशारा होतोय बायच्या रूपाने. पहिल्या षटकाने पहिल्या षटकामधील हा शेवटचा चेंडू. इथे मात्र चेंडूला फुल केलेला आहे. फुल आणि सक्सेसफुल चेंडू होतोय सीमाशावर गोलला. मेडुका रिझनमधून हा चौकार पाहतोय आपण. मानकुली संघाचा फलंदाज योगेशच्या बॅटमधून. आपण बघू रिप्लेमध्ये पहिला चौकार या इनिंगमधला आपण बघतोय योगेशच्या बॅटमधून आणि चौकारीन संघाची धावसंख्या 8 वर पोहोचते.
आव्हान 37 धावांचा आणि 37च्या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकात समाप्त देखील झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8-1 चौथ्यावर मानकुली संघ पाहायला मिळत आहे. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटकडे आपण बोलणार तर रेग्युलर फॉर्मॅटमधील पारे विपक्ष केवनी स्पोर्ट्स केवनी या दोन संघांमध्ये सामना असणार आणि या सामन्याने खऱ्या अर्थाने आजच्या रेग्युलरच्या फॉर्मॅटला सुरुवात होईल. भिनारगावचे समाजसेवक रमेश भोईर यांच्याकडून देखील स्वर्गीय महेंद्रदादा चषक 2024साठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खेळणाऱ्या सर्व संघांसाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद रमेश भोईर भिनार, आपले देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. दुसरे षटक घालण्याची जबाबदारी ते मात्र गोलंदाज दीपक याच्यावर सोपवण्यात आलेले आहे. तर सामना करेला फलंदाज बिंदास माली सध्या पनामा कॅप त्यांनी परिधान केलेले आहे. आणि आपण जर इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये अशा प्रकारे भारताचा अजय जडेजा, मोहम्मद अझरुद्दीन आणि जुन्या जमान्याकडे जर नक्कीच विचार केला तर जुन्या जमान्यामध्ये सुनील गावस्कर अशा प्रकारचे कॅप परिधान करून खेळताना आपल्याला पाहायला मिळायचे. आणि तीच पनामा कॅप सध्या बिंदास मालीच्या डोक्यावर आपल्याला पाहायला मिळते. इथे चेंडू ट्रॅव्हल होतं कव्हर रिजनमध्ये. एक धाव फलंदाज पूर्ण करतात, दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाजीने पूर्ण केले. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे आणि या प्रयत्नात मात्र फलंदाज इथे धावचित होतोय. दुसरा फलंदाज बाद मानकुले या संघाचा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पाहायला मिळते. 10 धावा, इथून अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. चौथ्यावर मानकुली संघाला सामना जिंकण्यासाठी नवी बॅटर आता मात्र खेळपट्टीवर प्रभाकर भोईर येतोय. मागील सामन्यामध्ये प्रभाकर भोईर यांनी चांगली फलंदाजी केली होती. खरं तर दोन्ही संघाने प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे आणि दुसऱ्या फेरीमधील हा सामना सध्या पाहायला मिळतोय. कट करण्याचा प्रयत्न येते, आपण पाहू शकता. पंचांचा इशारा वाईट्स येतोय. आव्हान धावणे संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. आज पहिल्या सामन्यामध्ये सुमित कुमार गोंदवली संघाने एकवेळा पिंपळनेर संघाला पराभूत केलं होतं. तर आजच्या दुसऱ्या सामन्यामध्ये जयदुर्गा सूर्य हे संघाचं आव्हान चौथ्यावर मानकुली संघाने या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. आणि हा मात्र दुसऱ्या फेरीमधील सामना आपण बघतोय. तिसऱ्या फेरीमध्ये नक्कीच आगुकुच करताना यातील एक संघ पाहायला मिळेल. इथे होक केलेल्या चेंडूला अगदी या मागे केलेल्या फायनल एक रिझनमधून खाली क्षेत्राने चेंडू निघून जातोय सीमा पार. धावा मिळाली 4 चौकार. चौकारीने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावर 15 धावा. 37 लक्षाचा पाठलाग मानकुली संघ करतोय. स्विंग अँड मिस चांगला चेंडू. यावेळी मात्र गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला होता. सरळ निघून जातोय यष्टरक्षक जालमध्ये. चांगली वापसी करताना आपण पाहू शकतो रिप्लेमध्ये चेंडूला पुढे ठेवला गेला होता. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 15 धावा. 2 बाद 15. 37 लक्षाचा पाठलाग चौथ्यावर मानकुली संघ आपल्या घरच्या मैदानावर करतोय. लॉर फुलटा चेंडूला समोर केलेला आहे. आपण पाहू शकता एका धावेसाठी एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या सिंगलने वाढते. 16वर पोहोचते. 40+ आजच्या दिवसामधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटमधील सामन्यांना सुरुवात होईल. दुसऱ्या फेरीमधील 40+ सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे ऑन साईडला चेंडू टोललेला आहे. या कॉर्नर रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या मात्र क्षेत्ररक्षक डीपमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात
आणि 2 धावेने धावफलकमध्ये देखील बदल होतोय. धावसंख्या 18 वर पोहोचते. 18 धावा या षटकामधील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर दीपक दुसऱ्या षटकात बोलतोय सुमित कुमार गुंदवले या संघाकडून. तर सामना करेपर्यंतच योगेश ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आणि वैयक्तिक 8 या धावसंख्येवर सध्या तो फलंदाजी करतोय. 4 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलेला आहे. 20 एफमध्ये चेंडू खेळलेला आहे डीप मिड ऑफ रिजनमध्ये वायडिशला एका धावेसाठी. एका धावेपेक्षा अधिक नाही. सिंगलने षटकाची समाप्ती. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती अंती 37 लक्षाचा पाठलाग करताना चौथ्यावर मानकुली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 2/19. हे व्यापीठाचं दृश्य आपण पाहू शकता. आमचे सक्रिय संयोजक सुनील शेलके सर देखील तिथं पाहायला मिळतात. आयोजन कमिटीचे मेंबर देखील आपण पाहतोय. ही स्पर्धा आपल्यापर्यंत घेऊन आल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट आयोजन नियोजन संयोजन आपण पाहतोय. ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी, दिना सकाराम पाटील साहेब विद्यमान अध्यक्ष, उमाकांत सकाराम पाटील उपाध्यक्ष, माजी सरपंच अंजूर आणि सनशाईन स्कूलचे चेअरमॅन हरेश कैलास माली सचिव, रामाकांतजी घरत खजिनदार, राजेश सत्यवान पाटील सदस्य, निवृत्ती ज्ञानेश्वर पाटील सदस्य, राजेश पाटील सदस्य, देवेंद्र म्हात्रे आपला लाडका बाजा, अमृत म्हात्रे सदस्य, ॲडव्होकेट सुशांत साहू सदस्य, श्रीकांत भाई सदस्य आणि देवानंद पाटील सदस्य. सुरेगावचे रोशनजी वजे यांना देखील आपण पाहू शकता. आणि मागच्या रोमध्ये नक्कीच आपण पाहतोय मागच्या लाईनमध्ये उमाकांत सकाराम पाटील साहेबांना उपाध्यक्ष, माजी सरपंच अंजोर आणि सनशाईन स्कूलचे चेअरमॅन देखील आहेत. हे व्यासपीठाचं दृश्य आपण पाहू शकता. तसेच आपण बंडू माली साहेबांना देखील पाहू शकता. तर बोलूया पुन्हा एकदा सामन्याकडे. 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे. कारण 2 षटकामध्ये 19 धावा झालेल्या आहेत आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये इथून 18 धावांची आवश्यकता आहे. रिव्हर्स फाटका केलेला आहे. इथे थर्डमॅन रिझन तैनात आहे. 1 धावपर्यंतच पूर्ण करेल. सिंगल संघाची धावसंख्या 20 वर पोहोचते. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच साई आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर, ज्यांनी मागील सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि चांगली फलंदाजी देखील केली होती. ऑलराऊंडर प्रदर्शन केलं होतं आणि त्याच्याच हातामध्ये चेंडू सध्या संघनायकांनी सोपवलेला आहे. हा फिरकी गोलंदाज आहे. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. सामनाकर फलंदाज यावेळी प्रभाकर भोईर, साई म्हात्रे याचा. इथे मात्र सुरेख चेंडू अगदी या छोट्या प्रॅक्टिसचा वापर करण्याचा मजबूर केलं होतं. टॅप केलं होतं चेंडूला हे आपण पाहू शकता. स्वतःचा बचाव करताना डिफेन्स केलं होतं. चांगल्या चेंडूचा सन्मान करताना परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहतोय मात्र टायमिंग प्रॉपर साधता आलेलं नाही प्रभाकर याला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने पुरेसरी ते धावप्लेकर 21 धावा. 37 लक्षाचा पाठलाग चौथ्यावर मानकुली संघ आपल्या घरच्या मैदानावर होम ग्राउंड करताना पाहायला मिळते. सुरू असलेला सामना सुमित कुमार गुंदवली विपक्ष चौथ्यावर मानकुली या 2 संघांमधील. तिसरं षटक प्रगतीपथावर. एकवीस धावा 21 लॉस फॉर 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसरं षटक प्रगतीपथावर. इथे मात्र चेंडूला फिरकवून दिलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मधून चेंडू निघून जातोय सीमा पार. दणदणी चौकार. योगेशच्या बॅटमधून हा दुसरा चौकार पाहायला मिळतो आणि चौकारीने धावसंख्या होते आकार. धावसंख्या 25 आपण पाहतोय 25. तिसऱ्या षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय मेडिकल क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन पाहायला मिळते. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातो. इथे मात्र आपण पाहतोय
थ्रो तर केला गेला होता, मात्र रॉंग एंडला थ्रो पाहायला मिळतोय. परिणामस्वरूप 2 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावांच्या चौथ्यावर मानकुली संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. इथून 10 धावांची अजूनही आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. इक्वेशन इथे मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळते. इथे या खेळलेल्या कव्हर रिझनमध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या थ्रो तेवढा चांगला नाही. निराश आपण मध्ये गोलंदाज 2 धाव फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत आणि 2 धावीने मानकुली संघ पोहोचतोय 29 धावसंख्येवर. इथून 8 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता इक्वेशन इथे मात्र पाहायला मिळेल. यानंतर आपण रेग्युलर फुलकडे बोलणार आहोत आणि रेग्युलर फुलमधील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. पहारे स्पोर्ट्स विपक्ष केवनी स्पोर्ट्स केवनी, त्यानंतर जबरदस्त घोडसई विपक्ष अष्टविनायक ठाकूरपाडा, त्यानंतर सामना असणारी जयदुर्ग सुरई विपक्ष एनआर बोरपाडा. वॉटर मॅच दोन्ही तगडे संघ आहेत. त्यानंतर गावदेव ढोंडावरील विपक्ष सुमित कुमार गोंदवले. त्यानंतर ओपन ग्रामीण रेग्युलरमधले सामने आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये आरएम सोनारपाडा विपक्ष स्वराज्य प्रतिष्ठान नावा, त्यानंतर ओमसाई आगासन विरुद्ध मोठी देसाई. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला स्वर्गीय सुदेश दादा 5151 खार्डे विपक्ष MCC कासरवडले आणि त्यानंतर द्रोण एंटरप्राइजेस खारेगाव विपक्ष अनुलन गोठेगरबी. हे सामने आज आपल्याला पाहायला मिळतील. 1 से बढ़कर 1 सामने आणि 1 से बढ़कर 1 खेळाडू आज आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. हे पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठाचं दृश्य दाखवलं जात आहे. व्यासपीठावर अनेक मान्यवर नक्कीच आयोजन कमिटीचे मेंबर देखील दाखवले जात आहेत. 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी चौथ्यावर मानकुली संघाला. शेवटचे षटक आणि शेवटची षटकाची जबाबदारी पाहूया कुठल्या गोलंदाजावर सोपवण्यात येते. अतिशय महत्त्वाचं षटक हे दोन्ही संघाच्या दृष्टीने असणार आहे. आपण पाहत आहात स्वर्गीय महेंद्रदादा स्मृतिचषक 2024चं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ओमकार युवा सेवा संस्था भिवंडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 1 गाव 1 संघ 1 जीवाचे 1 गावाचे, कोणासाठी नाही खेळ हा गावासाठी, या स्पर्धेचं ब्रीद वाक्य आणि या स्लोगनला अनुसरण ही फ्री एंट्री टुर्नामेंट सध्या आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 12 बाईक आणि 9 रेफ्रिजरेटर्स या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे आणि न भूतो न भविष्यती अशी स्पर्धा सध्या आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. फाईन लेग रिझनमध्ये चेंडू अडवला गेलेला आहे, तर ते 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या मानकुली संघाचे सिंगलने वरती धावपल कर 30 धावा. कालीराम गोलंदाजी मार करू आपण पाहतोय. शेवटचे षटक हाणण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे. गतीमध्ये परिवर्तन अगदी हलवार चेंडू आला होता हे आपण पाहू शकता आणि फलंदाज पूर्णपणे बीट होतोय. आता मात्र पुन्हा एकदा इक्वेशन बदलते. शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग कंपल्सरी, चेसिंग देखील कंपल्सरी असणार आहे. इथे हलवार चेंडू आलेला आहे, मात्र चेंडू खेळला गेलेला आहे तो मेडिकल क्षेत्रामध्ये थोडासा मिसफील पाहायला मिळते आणि जिथे 1 धाव होते तिथे 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. थोडासा निराश आपण पाहतो या संघनायक आणि स्वतः गोलंदाज देखील आपल्या क्षेत्रक्षेत्रावर, कारण 1-1 धाव खूप महत्त्वाची असणार आहे. धावसंख्या धावपलेवर 32 धावा, 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण बदलत आहे. बॅटिंग साईडने नक्कीच इथे रिव्ह्यूची मागणी घेतलेली आहे. बॅटिंग साईडने रिव्ह्यू नक्कीच इथे घेतलेला आहे. सन्माननीय विकासजी भोईर साहेब यांचं आगमन या स्पर्धेच्या सदीच्या भेटीसाठी झालेलं आहे. एक अत्यंत हसतमुख आणि प्रेमळ स्वभावाचं हे व्यक्तिमत्व, या परिसरातील घराघरामध्ये पोचलेले व्यक्तिमत्व, समाजकार्य आणि समाजकारण आणि राजकारण यांची योग्य सांगड घालणारं व्यक्तिमत्व, त्यांचं आगमन मुख्य व्यासपीठावर झालं. या स्पर्धेच्या निमित्ताने तुमचं सहर्ष स्वागत. फेअर डिलिव्हरी नक्कीच सामना सुरू करायचा आहे. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये इथून 5 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी चौथ्यावर मानकुली संघाला.
32-2 नक्कीच अशी स्थिती सध्या मानकुली संघाची पाहतोय. वैयक्तिक 20 या धावसंख्येवर योगेश फलंदाजी करतोय. 11 चेंडूचा सामना त्याने आतापर्यंत केलेला आहे आणि एक बाजू लावून धरलेला आहे. मात्र पाहूया फिनिश करेल का, सामना फिनिशर बनेल का आपल्या संघाचा. इथे समोर केलेल्या चेंडूला डीपमध्ये क्षेत्रक्षी चेंडू झेपावतोय. थोडासा खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळते आणि जिथे एक धाव तिथे 2 धाव फलंदाजाने पूर्ण केले. त्या चुका मात्र टाळाव्या लागतील क्षेत्रक्षण करणाऱ्या संघाला. आता मात्र 2 धावीने संघाची धावसंख्या 34. पुन्हा एकदा समीकरण बदलले. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये इथून 3 धावांची आवश्यकता. 2-3चं समीकरण. सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलेला आहे. रोमहर्षक सामना सध्या प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी. काल रेग्युलर फॉर्मॅटमधून नक्कीच गोल्डन चौकार 2 पाहायला मिळाले होते. त्यामध्ये कारिवली संघाविरुद्ध कुलदीप थलेच्या बॅटमधून गोल्डन चौकार आपण पाहिला होता. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये इथून 3 धावांची आवश्यकता. हे समीकरण सध्या या सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. सामनागर फलंदाज योगेश ज्याने आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी केलेली आहे. इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा वाईटचा येतोय. हवांत धावाच्या रूपाने धावसंख्या सिंगलने वाढते. धाव प्लेकर 35 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये बरोबर 2 धावांची आवश्यकता आहे. 2-2चं समीकरण. 2-2चं समीकरण आहे. मात्र एकाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात येणार आहे हे मात्र नक्की. चेसिंग कंपल्सरी आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेसिंग देखील कंपल्सरी. म्हणजे 2 धावा कंपल्सरी चौथ्यावर मानकुली संघाला कराव्याच लागतील. आपल्या घरच्या मैदानावर आपण पाहतोय चौथ्यावर मानकुली. पाहूया इलाका भी हमारा या धमाका भी हमारा. की मात्र दुसऱ्या बाजूला सुमित कुमार गुंदवली सांगेल की इलाका तुम्हारा लेकिन धमाका हमारा. हे पाहावं लागेल. 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. इथे मात्र फुलटाचा चेंडूला खेळलेला आहे चौकार आणि विजय फाटका आपण पाहतोय. फलंदाज योगेशच्या बॅटमधून विजय संपादन करताना चौथ्यावर मानकुली संघ इलाका भी हमारा और धमाका भी हमारा हे दाखवून देताना फलंदाज योगेश. आणि योगेशच ठरलाय या सामन्याचा सामनावीर. बिंदास माली हाही दावेदार होता. मात्र योगेश आणि अखेरपर्यंत किल्ला लढवला होता आणि एक बाजूला लावून ठेवले होते. अक्षरशः नांगर टाकून खेळपट्टीवर ज्या फलंदाजाने फलंदाजी केली होती विजय फाटका त्याच्याच बॅटमधून पाहायला मिळतं. 26 धावांचं योगदान देणारा योगेश ठरला या सामन्याचा सामना. योगेश इज मॅन ऑफ द मॅच. O2 सुनील शेलके सर. या योगेश दळवी आपणास विनंती आहे लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाशी आपण संलग्न व्हा. तुम्ही ठरलेले आहात या सामन्यातील सामनावीर. व्यक्तिगतरित्या 26 धावांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे हा सामना जिंकण्यासाठी योगेश दळवी यांनी आणि ते ठरलेले आहेत प्लेयर ऑफ द मॅच. विनंती असेल कम ॲज अर्ली ॲज पॉसिबल. यानंतर रेग्युलर फॉर्मॅटमधील सामना तुम्ही पाहू शकाल. क्षेत्ररक्षण करणारा संघ असेल तो म्हणजेच पहारे. पहारे संघाच्या सगळ्या संघ सहकार्यानं कर्णधाराला विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं. यस आणि अगदी ओळीमध्ये रांगेमध्ये पहारे संघ या क्रीडानगरीमध्ये दाखल होत आहे. मैदानाचा ताबा घेत आहेत. जी शिस्त तुम्ही दाखवलेली आहे त्याबद्दल तुमचं आम्ही निश्चितच कौतुक करू. या पद्धतीने शिस्तीचं क्रिकेट ज्या ज्या वेळेस होतो त्या त्यावेळेस ते पाहण्यासाठी क्रिकेट विश्वातील खरं तर प्रेक्षकांनाही आनंद मिळत असतो. त्यामुळे तुमचं यासाठी कौतुक असेल पहारे संघ आणि संघ कर्णधार. सलामीची जोडी खेळाडू कक्षातून लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यावी ही अपेक्षा. आणि योगेश दळवी आपणही जरा द्रुत पावलानी या. ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये तुमचा खेळ झाला अत्यंत चांगला अनुभव या सामन्यामध्ये तुमचा राहिला असेल आणि तुम्ही ठरलेले आहात या सामन्यातील सामनावीर.
योगेश दळवी की जे ठरलेले आहेत या अगोदरच्या सामन्यातील सामनावीर, व्यक्तिगतरित्या 26 धावांचं योगेश यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांना इथे सामनावीरासाठीची बक्षिसं दिली जात आहेत. सन्माननीय विकासजी भोईर साहेब यांच्या वतीने ही चमकणारी ट्रॉफी योगेश दळवी या खेळाडूला इथे दिली जात आहे. त्याचबरोबर सन्माननीय हरेशजी माई साहेब आपणास विनंती आहे, यस संतोषजी माई साहेब आपणास विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते टी शर्ट वितरित करायचं आहे. त्याचबरोबर विनंती असेल उमाकांतजी पाटील साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते सनशाईन इंटरनॅशनल स्कूल आणि त्याचबरोबर माजी सरपंच अंजूर उमाकांतजी पाटील अशा पद्धतीने लिहिला गेलेला हा अत्यंत दर्जेदार जॅकेट इथे योगेशला दिला जातो आहे. त्याचबरोबर विशाल यांच्या वतीने स्नॅक्स दिले जात आहे. आणि सुदीप भाई यांच्या वतीने ही कॅप इकडे दिली जाईल. त्याचबरोबर ओम फोटो स्टुडिओचे प्रोप्रायटर अनिल केनी यांच्या वतीने एक दर्जेदार बॅग इथे दिली जाते योगेश दळवी या खेळाडूला. अगदी बरोबर, जितकी बक्षिसं मिळालेली आहेत शेवटी त्या बॅगमध्ये तुम्ही कॅरी करू शकता योगेश. योगेश चांगला खेळ झाला खरं तर. 35-36 धावा निर्धारित 4 षटकांमध्ये बनवणं